नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाडकर ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती। तर आपण चाललोय आज शिर्डीला, फॅमिली सोबत चाललोय। तर बाबांनी बोलवलंय दर्शनाला, तर निघालोय। रात्रीचे वाजलेत आता 11:30, सो 12-12:30 पर्यंत निघू आपण। गाडी वगैरे येईल आपली। तर आपला रात्रीचा प्रवास कसा होतोय ते बघूयात। आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल त्यांनी सबस्क्राइब करा आणि व्हिडिओंना पण लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या परिवाराला, मित्राला सर्वांना तो शेअर करा नक्की आणि मराठी माणसाला सपोर्ट करा। तर बघूया कसा आपला प्रवास होतोय। आणि उद्या आम्ही पोहोचल्यावरती, सकाळी पोहोचल्यावरती तिकडचं वातावरण किंवा मग मंदिर वगैरे, दर्शन वगैरे कसं होतंय ते सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये बघता येईल। तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा। तर आता गाडी वगैरे आल्यानंतर आपण भेटूयात। आता रेडी वगैरे तर झालोय मी मस्त, आणि थंडी पण आहेच, इथे मुंबईला पण थंडी आहेच, तिकडे पण आहेच, सर्व आम्ही बघून झालोय। सो बघूयात, सर्व तयारीनुसार चाललोय तसं। तर आता निघालोय आपण। या बॅग्स वगैरे बघू शकता। मला तर डायरेक्ट मी खाली भेटतो आपल्या गाडीच्या इथे। चला, तर आपली गाडी आलेली आहे आता। आपण बॅगा वगैरे सेट करून टाकलात गाडीमध्ये, आता निघालोय। चला, तर मी आता तुम्हाला पुढे भेटतो। आता निघतो इथून। खूपच ट्रॅफिक आहे या भिवंडी रोडला आणि पूर्ण अर्धा तासाचा जाम दाखवतो या मॅपवरती। तर बघूयात किती वेळात फ्री होतोय रस्ता ते। भिवंडी रोडला आहे आता आम्ही। सो फ्यूल भरण्यासाठी थांबलोय, पेट्रोल भरण्यासाठी। व्हिडिओ बनवायचं आम्ही आता भिवंडीला आहोत। फ्यूल वगैरे भरून झालंय, आता निघू थोड्या वेळात। सीएनजी पंप तर इथे नाही आहे, पेट्रोल भरलंय। सो बघूया पुढे सीएनजी भेटतो की नाही। सांगा जरा हिला कोण बघतात ते। फॅमिली मोठी आहे आमची, कळलं का? फॅमिली मोठी आहे। ड्रायव्हर पण नवीन आहे, त्यामुळे माहित नाही त्याला जास्त एवढं। ड्रायव्हर पण नवीन आहे, त्यांना एवढं माहित नाही। बघू, चला तर पुढे भेटूयात। झोप पण खूप येते। आता करेक्ट 2:15 झालेले आहेत। काय बोलणार आहे फॅमिलीला। आता आपण आहोत समृद्धी महामार्ग। खूप मस्त रोड आहे आणि एवढा छान आहे ना, एवढी गाडी एवढी स्मूथ चालते, खूप स्मूथ चालते, खूप भारी रोड आहे आणि प्रवास हा खूप चांगला होणार आहे आपला। आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हा आलेला आहे आपला पहिला टोल समृद्धी महामार्गावरचा। आणि चला आता टोल क्रॉस केल्यानंतर पुढे भेटूयात। आता वाजलेले आहेत 5 आणि खूप थंडी वाजते। 15 मिनिटावरती आता इथून शिर्डी आहे। समृद्धी महामार्ग यावरून आम्ही आलो। थंड वाटतंय जाम। 15 मिनिटच आहे, 15 मिनिटं पोचवाच आपण। पहिले काय घेऊया पप्पा? पहिले काय तो बोलतोय ना, दर्शन घ्यायचे का रूम घेणार? रूम घेऊया ना, पहिलं फ्रेश होऊन जाऊया ना, आंघोळ वगैरे करून जाऊया। तर आता शिर्डीतून 15 मिनिटावरतीच आहे। तर बघूया, अगोदर फ्रेश होऊयात, मस्त आंघोळ वगैरे करूयात, नाश्ता करूयात आणि बाबांच्या दर्शनाला जाऊयात। तो चला पुढे भेटतो मी तुम्हाला। कापता येते थंडीने। त्यांना वाटतं की मला लागत नाही थंडी, पण मला लागते थंडी। जाम भारी वाटते, मस्त वाटते। स्वेटर घालायला चालू केलंय, मी पण घालतो माझं स्वेटर।
पक्ष्यांचा किलबिलाट देखील चालू झालेला आहे. आई मी आता इकडे भक्त निवासकडे आलो आहे रूम वगैरे बघण्यासाठी. ॲक्च्युली इथे ना रूम हे ऑनलाईन बुकिंग होतात आणि आज संडे असल्यामुळे रविवार असल्यामुळे पूर्ण फुल आहेत. आता बघूयात भेटतात की नाही ते. मध्ये बघूया इकडे रूम अवेलेबल आहेत की नाही. भक्त निवासमध्ये आलो पण पूर्ण रूम फुल आहेत. लोक पण इथं वेट करतात इथे वेटिंग एरियामध्ये. आता प्रायव्हेट रूमच बघावी लागेल. बोर्ड पण लावला इकडे फुलचा. कुठे रूम भेटणार आता बघूयात. आता मंदिराजवळ जातोय. एक हॉटेल भेटलं सो तिथे फ्रेश होऊयात. मंदिराच्या बाजूलाच भेटतंय आणि थंडीचं खूप आहे. आता बॅगा बिगा आहेत सगळं आहे. कळस तुम्ही बघू शकता. आय लव्ह साईबाबा. रूम वगैरे आम्ही आता घेतली आहे. फ्रेश वगैरे होऊन मस्त आंघोळ वगैरे करून मग निघूया बाबांच्या दर्शनासाठी. वातावरण खूप थंड आहे. खूप थंड. अरे खरंच मग इथे रूम मध्ये तुला जाणवत नाहीये. बाहेर जा. येताना कसं करत होता रूम मधलं पाणी येताना. आता आमची बोंब लागली. काय नाही तेवढं होत राहतं आहे की नाही. तेवढं होत राहतं. आता खाली कंप्लेंट करून आलो पाणी आलं पैसे देतो आपण. तर बघूयात दर्शन कसं होतं. मस्त पहिलं तर जाऊन मस्तपैकी चहा पिणार आहे. या थंडीमध्ये या थंडीच्या वातावरणात मस्त असं गरम गरम चहा पिण्यामध्ये खूप वेगळीच मजा आहे. जरा खाली पण दाखवा इथं मोबाईल. तिकडे दाखवा. चला पुढे भेटतो. फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मी. स्वप्न्या फास्ट चार्जर. आंघोळीचे सर्वजण झालेत. हा भाऊ आणि मी आम्ही दोघेच बाकी आहोत. भाई माझी फॅमिली 600 लोक आहेत मला कनेक्टेड. 600 लोक मला कनेक्टेड आहेत. फॅमिली मेंबर भेटत नाही. फॅमिली मेंबर आता लगेच नाही भेटणार. ते आम्ही मस्तपैकी असं मोठासा मीटअप ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहे माहितीये का? कुठे ठेवणार आहे? कुठे ठेवणार आहे? काय तुमची 600 फॅमिली कामाची काय काय फॅमिली दुःखात आली पाहिजे. दुःखात काय सुखात पण येणार. नको आम्हाला फक्त दुःखात पाहिजे. दुःखातच पाहिजे. सुखात सर्व येते. हे पण बरोबर आहे. या मी तुम्हाला बोलवतो असं काय असेल तर. या आपण गाडी उभी करायची गुढी पाडवायला. आता दर्शन करायला चाललोय आम्ही. हार वगैरे घेतलाय. बोलायला गेलं ना तर काय बोलू आता मस्त कडक असा चहा पिऊन घेतो. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. आपल्याला व्हिडिओ बनवता येणार नाही. तर मी आता मोबाईल ठेवायला चाललो लॉकरमध्ये. दर्शन वगैरे करून झालं आणि आत्ता आम्ही बाहेर आलो. 15 मिनटं झाली आहे. सकाळी जेवढी थंडी होती त्यापेक्षा जास्त ऊन आहे. खूप गरम होते ना. टक्के लागतात टक्के उन्हाचे. मस्तच आहे रे. अरे गार्डन आणि हे पण भारी वाटतंय.
ठीक आहे. बापरे, जेवणाला लाईन बघा, लाईन मस्त. जेवणाचा मेन्यू बघूयात आपण काय आहे तो. कुठली भाजी आहे? वांग्याची भाजी. आता बघूया मेन्यू मध्ये काय आहे ते. आणि मीठ ऑलरेडी आहे. वाव, मस्त असा शिरा. एवढंच येतोय भात. हा आपला आजचा मेनू. जेवण वगैरे झालंय आता. इथून निघायचं चालू आहे. बघूया आता त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. तो तिथला प्रवास कसा होईल ते बघूया. शिर्डीला पेरू खूप छान वाटतं. नको 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 नको. गोडे का पेरू? थंडी पडते आता अजून कडक. शिर्डीमधलं आता साईबाबांचं दर्शन झालं आहे. त्र्यंबकेश्वरला चाललो आहे आता. गाडीचा वेट करतोय. हे दोघं खूप थकलेले आहेत, तुम्ही बघू शकता तोंडात. इथे पेरू छान भेटतात. पेरू वगैरे घेतलेत आपण इथून. हा बघा, हा किती थकलाय बघा, कारण की हाच गाडी चालवत होता.